नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आज अद्वैत तयार होण्यासाठी आत येतो आणि तो कला आपले कपडे काढण्यासाठी सांगतो. तर कला आता जेव्हा अद्वैतच धोतर घ्यायला कपाटात जाते, कारण अद्वैतने कपडे काढायला सांगितले कपाटातून, तेव्हा मात्र आता कला खूप आनंद झालेला असतो आणि ती मात्र आता त्या प्रेमामध्ये अगदी अद्वैतच्या मग्न झालेली असते आणि तेवढ्यात ती त्याच आनंदात धोतर काढायला आत कपाटात जाते आणि कपाटात जे काही धोतर ती घेते, तेव्हा मात्र आता ते धोतर एका कपाटातील बारीच्या छोट्स असंख्याला गुतलं असेल, म्हणून आता ते म्हणजे अद्वैतच धोतर आहे, तर ते फाटले जाते. तेव्हा आता कला म्हणते की अरे देवा आणि डोक्याला हात लावून घेते. तेव्हा आता अद्वैत ओरडतो. अद्वैत म्हणतो की अगं काय केलंस तू, आता मी काय घालणार, आता सांग ना. तू 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 धोतर फाडलंस, काम तुला सांगितलेलं व्यवस्थित करता येत नाही. तर कला डोक्याला हात लावत म्हणते की नाही, अरे मी मुद्दाम नाही केले, अरे माझा वेंदळपणा आणि खरंच सॉरी. तेव्हा आता अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की आता मी नेमकं काय घालू सांग ना. तर कला म्हणते की बघू. तेव्हा आता अद्वैत विचारतो की तू काय करणार आहे आता. तर कला म्हणते की अरे शिवता येत की नाही बघते. तर अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की नको, आता काही करू नकोस. एक तर आमचं ठरलं होतं की धोतर घालायचा आणि वरती कुर्ता घालायचा. तेव्हा कला म्हणते की अरे अरे एकदा बघू, एकदा बघून दे मला. तेव्हा आता अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की काय काय बघणार आहेस तू, आणि रागाने तो आता तिच्या अंगावर धोतर फेकून देतो. तेव्हा आता अद्वैत पॅन्ट शोधत असतो. तर कला म्हणते की आता याला मॅच काय होईल मला. आता ती तिची एक साडी असते अगदी त्याच चिंची त्या कलरची, आणि म्हणते की अरे चांदेकर हे बघ ना, अरे तुझ्या म्हणजे त्या कुर्त्याला अगदी मॅच होईल अशी माझी साडी अगदी धोतरासारखीच वाटेल. अरे एकदा फक्त तू नेसून बघ ना. तसंही तुझ्या कुर्त्यावर त्या काही पॅन्ट वगैरे तू काढल्यात ना, त्या मॅच नाही होत. तू असं पॅन्ट वगैरे किंवा फाटक धोतर घालून खाली जाणार आहेस का. तर अद्वैत म्हणतो की हो, गोंधळ तर घालून ठेवला, आता तुला जे काही करायचं असेल ते लवकर कर. तर कला म्हणते की हो करू. तेव्हा लगेच आता ती अद्वैतला ते धोत म्हणजे तिची साडी असते, तर ती साडी नेसायला घेते आणि अगोदर ती त्याला एक गाठ मारायला सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं थांब ना, गाठ तर मारून दे ना. तेव्हा कला ही लाजतच समोर बघते. कला परत विचारते की वळू का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नको, थांब एक सेकंद. कला विचारते की झाले का. अद्वैत म्हणतो की एक सेकंद, अरे वळू का, आणि लगेच आता आत तिच्या जवळ येतो. कला आता इतकी छान त्याच्याकडे बघत असते आणि अगदी खुश होऊन ती अगदी रोमांटिकपणाने त्याला ते धोतर नेसवत असते. तेव्हा आता दोघांच खूप सुरू असतं. तर कला म्हणते की हे बघ, अरे तसलं काही मी करत नाही बर का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तसलं म्हणजे कसे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तसं जर केलं नाही तर खाली मात्र तुझी पंचायत होईल, अगदी ती फजिती झाल्यासारखी. तेव्हा आता ती अद्वैतच्या पाठीमागून जाते आणि त्याचा तोशेला आहे तर मस्त घालून देते. तर अद्वैत म्हणतो की चल आता पुढे ये. तेव्हा आता मस्त ती आपल्या हातामध्ये मिया घेते आणि त्याच याकडे बघतच ते सर्व करत असते. अद्वैत तिच्याकडे बघतो आणि कलाही लाजत आता हे सर्व करते आणि अद्वैतला छान अशा प्रकारे ती धोतर नेसवते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की यात काय असा वेगळेपणा. तर कला म्हणते की अरे चांदेकर थांब ना, अरे थोडसं थांब. तेव्हा आता कला ते व्यवस्थित करते आणि अद्वैतला म्हणते की बघ आता एकदम परफेक्ट. तर अद्वैत म्हणतो की हो का, नक्की ना, काही वेगळा तर दिसत नाही ना. तेव्हा आता कला म्हणते की थांब एक मिनिट, अरे मी तुला दाखवते. तेव्हा आता ती कुर्ता घेते आणि अद्वैतला घालायला देते. अद्वैत आता कुर्ता घालतो आणि कला म्हणतो की बघ ना, अगं काहीतरी भलतंच दिसते, कसं दिसतं ब्र हे. तेव्हा आता कला ही अगदी बोटवारे करून म्हणते की खूपच छान, आणि त्याला थांब असं म्हणून ती आता त्याचे हात धरते आणि त्याला आरशासमोर उभं करते. तेव्हा आता अद्वैत आरशामध्ये आता आपलं जे काही ते रूप आहे ते बघतो आणि तो कुर्ता आणि ते शेरवाणी त्याला वगैरे कसं दिसतं हे बघत असते. तेव्हा कला ही खुश होऊन विचारते की काय आणि मग कसं दिसतं ब्र. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ब्र दिसतं. तर कला म्हणते की अरे चांदोबा कसला आहेस रे तू.
म्हणजे हे पक जेव्हा तू आरशामध्ये बघितलंस त्या क्षणी तुझा चेहरा मात्र खुल्ला होता ते मात्र मी बघितलं होतं ब्र का आणि आता मी तुला विचारते की कसन दिसतं तर कसा म्हणतो ठीक आहे ब्र आहे अरे तुला दुसऱ्याच कौतुक करता येत नाही ठीक आहे परंतु दुसऱ्याच तरी कौतुक न करता आलं तरी स्वतःचं तरी कौतुक करायचं शिकून घे आणि काय तर म्हणे मी अद्वैत चांदेकर मला अगदी हातवारे करून हे सर्व बोलते तर अद्वैत म्हणतो की मी कशाला स्वतःचं कौतुक करून घेऊ मी कोण आहे आणि तुला नेमकं काय एक्सपेक्टेड आहे हे मला पूर्ण माहिती आहे नक्की तुलाच असं वाटतं की तू इतकं हे सर्व तू केले म्हणून मी तुझं कौतुक करायला हवं असे तुला वाटते म्हणून तू मुद्दाम असं म्हणून हे बघ परंतु हा प्लॅन जो काही तुझा होता ना तो बेता मुळात म्हणजे हे बघ तू माझं धोतर फाडलं होतं तेव्हा आता कला ही त्यावर जे काही मॅच बूट असतात तर ते घालायला देते तर अद्वैत मस्त तोयात आता व्यवस्थित बाहेर जातो तर कला ही त्याच्याकडे बघतच असते तेव्हा आता कला इतका आनंद वाटतो तिचा चेहरा इतका खुलतो आणि ती आता स्वतःला म्हणते की खरंच मला इतकं छान वाटतं आणि प्रेमात पडल्यानंतर हे असंच होत असेल का प्रत्येकाला परंतु मला तर असं वाटतं की हे चांदेकरच क्रेडिट आहे परंतु आपण कुणाच्या प्रेमात पडतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं हा चांदोबा आहे ना तो माझ्यासाठी खरंच योग्य अशी निवड आहे आणि तेवढ्यात आता कला इतकी खुश होत असते आणि अद्वैतवरती इतकं मनापासून प्रेम करायला सुरुवात करते आणि त्याच्या प्रेमात ती कधी पडून जाते हे तिला कळत नाही जेव्हा त्याचे अनुभव तिला येतात म्हणून ती स्वतःला हे सर्व विचारते आणि तेवढ्यात आता आबा आवाज देतात अरे अरे चला उशीर होतोय खाली तेव्हा आता कला म्हणते की हो आजवा येतोय तेव्हा आता कला खाली जायला निघते आणि परत ती दरवाजात आल्यानंतर थांबते जो काही त्यांचा तो समानतेचा आणि भिन्नतेचा अर्कना आहे तर त्याकडे बघत असते आणि आता मनात म्हणते की खरंच आमच्यातील साम्य आणि फरक एकदम सारखे आहेत आणि हेच आमच्या नात्यात सत्य आहे आणि हीच आमच्या नात्याची शक्ती आहे कांदेकर इतका निरागस परफेक्ट आणि क्यूट असा जगात शोधून सुद्धा सापडणार नाही असं आहे आणि माझ्यासारख्या कठीण व्यक्तीला फक्त तोच मॅनेज करू शकतो त्यामुळे आता मात्र यापुढे आमच्यामध्ये खरंच नक्की नवीन सुरुवात होईल म्हणून कला ही स्वतःशी इतकी खुश होते आणि आता दरवाजा लावून ती बाहेर येते त्यानंतर आता इकडे काजल जे काही सोमला तिला ते लेटर लिहायचं असतं तर ते घाईने लिहिते कारण आता सोहम तिचं कोणतंही बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतो शेवटी आता तीही पत्राद्वारे मात्र ह्या चिठ्ठीमधून तिच्या भावना आता सोमपर्यंत पोहोचवणार असते रडत रडत ती हे सर्व लिहिते की माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्या मनातील भावना तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकलं मला माहिती आहे की खूप उशीर झाला पण तरी सुद्धा सांगते आणि आय लव्ह यू असं ती आता त्या चिठ्ठीमध्ये लिहित आहे लव्ह यू तू तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करतो याची कल्पना मला आहे त्यामुळे माझ्याकडून तुझ्या सुखी संसारासाठी शुभेच्छा आणि तुझीच आणि परत ती तुझीच शब्द लिहित नाही आणि फक्त काजल असं लिहिते आणि ती चिठ्ठी आता ती फाडून ती पूर्ण त्याची घडी घालते आणि म्हणते की हे बघ कुणाच्याही नजरेत न पडता लवकरात लवकर ही सोहम चिठ्ठी तुझ्यापर्यंत पोहोचवायला हवी त्यानंतर आता लग्नाच्या दिवशीचे जे काही विधी असतात तर गुरुजी ते पूर्ण करायला घेतात काजल आता ती चिठ्ठी घेऊन आता सोमच्या रूममध्ये येणार असते त्यानंतर आता जे काही विधी आहे सोम अनामिका एकत्र आता ते पूर्ण करत असतात सर्वजण अगदी छान तयार होतात आणि सोम आणि हे अनामिकाचे जे विधी आहे तर ते आनंदाने ते सर्व बघून पूर्ण करत असतात काजल आता तेथेच बसलेले असते तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं हातात ती चिठ्ठी असते तेव्हा आता संगीता काजलकडे बघते आणि संगीता आता काजलच्या हातावर हात ठेवते तर लगेच काजल दुसऱ्या हातात जी चिठ्ठी असते तो हात लगेच बाजूला घेते आणि आपल्या ओढणीखाली तो हात धरते आणि आईच्या हातामध्ये हात देते संगीता आदलीला सावरत असते त्यानंतर आता सर्व विधी झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की हे चला आता सप्तपदीच्या विधींना आपण सुरुवात करूयात आणि आता गुरुजी त्यांना उभे राहायला सांगतात तेव्हा आता रजनी ही चेंज करण्यासाठी आता अनामिकाला म्हणते की जर तुला चेंज वगैरे करायचं असेल काही आवरून घ्यायचं
असेल तर तू माझ्या रूममध्ये गेली तरी चालेल. तेव्हा आता अनामिका म्हणते की आई मी तुमच्या रूममध्ये जाते. अनामिकाला ती तिच्या आईला सोबत घेऊन जाते. सरोज आता पाहुण्यांशी गप्पा करत असते तर रजनी आता विचारते की रॉकेट अरे सर्व तयारी तर झाली ना. तर रॉकेट खुश होऊन म्हणतो की हो झाली. त्यानंतर आता अद्वैत खूप छान तयार होऊन फोटो काढत असतो आणि तेवढ्यात आता काही दोन मित्र मागे हसत असतात तर अद्वैत त्यांच्याकडे वळून बघतो आणि तो अद्वैतचा मित्र असतो. तेव्हा अद्वैत त्याला घट्ट मिठी मारतो आणि तेव्हा तो मित्र विचारतो की अरे भावा किती दिवसातून भेटतोय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अरे कसं आहे मी घरी सुद्धा येऊन गेले आणि आता भेटतो तर काय तुझ्या बहिणीच्या आणि माझ्या भावाच्या लग्नामध्ये. म्हणजे तो आता अनामिकाचा भाऊ असतो आणि तोच अद्वैतचा मित्र असतो. इतक्या दिवसातून त्यांची भेट होते. तेव्हा आता ते दोघे छान गप्पा करत असतात. त्यानंतर आता रॉकेट धावत असतो. सोम त्याला विचारतो की काय व्यवस्थित आहे ना सगळं. तेव्हा रॉकेट हो बोलतो. तेव्हा रॉकेट आता संगीता जवळ येतो आणि म्हणतो की मावशी. तेव्हा संगीता त्याला सगळं काही व्यवस्थित तयारी करण्यासाठी सांगते. त्यानंतर आता सोहम अद्वैत जवळ येते. तेव्हा आता या सगळ्यांवर काजलच बारीक लक्ष असतं. तेव्हा आता काजल सोहमकडे बघते आणि विचार करते की आता आईबाबांच्या नकळत मला ही चिठ्ठी ताबडतोब सोहमकडे द्यावी लागेल. काही झालं तरी आता माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आता सोहमपर्यंत ही चिठ्ठी पोहोचलीच पाहिजे. आत्ताच कुठे सगळं काही सुरू झालेल आहे आणि सोहम असा एकट्यामध्ये मला आता भेटणं शक्य नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मला त्याच्या रूममध्ये जावंच लागेल. तेव्हा आता संगीता तेवढ्यात रॉकेट बरोबर गप्पा करत असते आणि त्यात संधीचा फायदा घेऊन काजल सोहम रूममध्ये गेलेला आहे हे बघून त्याच्या मागे जात असते. आता मात्र संगीता आणि दिनकर हे आता रॉकेटशी गप्पा करत असतात. आता अद्वैत आणि बाकी सर्वजण गप्पामध्ये मग्न असतात. काही विधी आता व्यवस्थित सर्वजण तयारीची सुरूच असते. कुणाचा आता काजल आणि सोम या दोघांकडे लक्ष जात नाही. सोम आता वरती जातो. त्याला माहिती नसते की काजल त्याच्या पाठीमागे येते म्हणून. तेव्हा आता काजल सोहमच्या पाठीमागे जाते. नैना तर आता तिच्यातच व्यस्त असते. तेव्हा आता सोहम रूममध्ये येतो परंतु सोहम तर खरंच खूप डिस्टर्ब असतो कारण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट ते दिसत असते. तेव्हा काजल त्याच्या पाठीमागून येते आणि ती चिठ्ठीकडे ती बघत असते. तेव्हा मात्र आता नक्की काय करू सोमच्या हातात देऊ किंवा नको देऊ म्हणून ती पुन्हा मागे वळते आणि ती आता तिकडे तिचा चेहरा तिने वळवल्यानंतर तेव्हा सोम आता वेळेत झालंय म्हणून लगेच कपडे चेंज करण्यासाठी तो आता आतमध्ये ये जातो. तेव्हा आता काजल वळून बघते तर सोम तेथे नसते. तेव्हा आता काजल म्हणते की हा नक्की वॉशरूम मध्ये गेला असेल त्यामुळे तो बाहेर येईपर्यंत येथे त्याची वाट बघू का. आणि नको नको आणि तसही चिठ्ठी मला त्याच्यासमोर त्याच्या हातात देण्याची माझी हिंमत तर नाही. त्यामुळे आता मी एक काम करते आता ही चिठ्ठी मी इथे टेबलवर ठेवते. त्यामुळे ती चिठ्ठी आता टेबलवर ठेवते आणि तेवढ्यात वॉशरूम मधून सोहम बाहेर येतो तर काजल लगेच आता बाजूला जाते. तेव्हा मात्र आता सोहमच्या हातात ती चिठ्ठी काही लागत नाही कारण त्याचा जो काही तो हातामध्ये फेटा असतो तर त्याच्या त्या स्पर्शाने मात्र आता लगेच ती चिठ्ठी खाली पडते आणि ते सोहमला काही लक्षात येत नाही. त्यानंतर आता इकडे रजनी ही रॉकेटला विचारत असते की तू सर्व तयारी व्यवस्थित केली ना. गुरुजींना जे सामान आणले होते ते व्यवस्थित दाखवले ना. सर्व काही व्यवस्थित आहे ना. रॉकेट म्हणतो की हो रजनी मॅडम अहो सर्व सामान मी व्यवस्थित गुरुजींना दाखवूनच आणले होते. त्यापेक्षा जे काही एक्स्ट्रा सामान लागणार आहे ना ते सुद्धा मी आणलेला आहे. तेव्हा आता रजनी खुश होते. तेव्हा रजनी म्हणते की अरे बर ठीक आहे तू काही आता पाहुण्यांना सरबत वगैरे देशील की नाही. तेव्हा मात्र आता रॉकेट घाईने जायला निघतो आणि तोच राहुलला धक्का देतो. राहुल त्याच्यावर ओरडतो की रॉकेट अरे व्यवस्थित बघून चालता येत नाही का. अरे मी गेम खेळत होतो मोबाईलमध्ये हरलो ना तुझ्यामुळे म्हणून. राहुलला आता रॉकेटचा राग येतो. राहुल आता अद्वैत जवळ येतो आणि म्हणतो की दादा अरे हे जे काही तुझं कॉम्बिनेशन आहे ना खूप चांगलं आहे. मला का सुचलं नसेल रे आणि तुझा प्लान होता तुम्हाला सांगायचं ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे प्लॅनिंग वगैरे काही नव्हते आणि ते अचानक
आणि परत म्हणतो की जाऊन दे अरे सोड ना. तेव्हा आता ते छान गप्पा करत असतात तर आबा त्यांच्याकडे बघून अगदी खुश होत असतात. तेवढ्यात रजनी सुद्धा खुशून बघून हसते आणि कला बाहेर येते. तेव्हा कला ही आता टेबल जवळ येते परंतु सारखं लक्ष ती अद्वैतवर ठेवते कारण अद्वैतकडे ती एकटक असे इतक्या प्रेमाने बघत असते. ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते म्हणून सारखं ती आता आपल्या अद्वैतला चोरून बघत असते आणि तेवढ्यात अद्वैतच लक्ष आता कलाकडे जाते. तेव्हा आता कलाही त्याच्याकडे बघून हसते तर अद्वैत तिच्याकडे बघतो आणि हसतो आणि परत तो गप्पा करायला मग्न होतो. तेव्हा आता कला ही अगदी स्वतःच्या गालातल्या गालात हसते लाजते सुद्धा. तेव्हा आता जो काही अनामिकाचा भाऊ असतो तो म्हणतो की अरे अद्वैत हे कसे का असे ना पण खरंच खूप छान दिसत बर. तेव्हा आता अद्वैत हसून म्हणतो की चांगले दिसते ना. मग प्रश्न मिटला म्हणून तो पुन्हा कलाकडे बघतो तर कलाही त्याच्याकडेच बघून हसत असते. अद्वैतच लक्ष जात की का असं बघत अस म्हणून तो पुन्हा आता स्वतःला मग्न करून घेतो आणि परत कलावरच लक्ष जरा बाजूला घेतो. तेव्हा कलाही जे काही रुखोदात सामान वगैरे आहे ते सर्व व्यवस्थित चेक करत असते आणि तेवढ्यात काजल आता सोमच्या रूममधून बाहेर येते आणि संगीता जवळ येऊन बसते. तेव्हा आता आबा गुरुजींना म्हणतात की गुरुजी आज सोहमच लग्न आहे त्यामुळे मानाचा टिळा मात्र तुम्ही सोमला लावा. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो आबाजी आपल्या घरात जे काही चालेरीती प्रथा आहेत ना त्या माहिती आहे त्यामुळे आबाजी तुम्ही निश्चिंत रहा काही काळजी करू नका मी सोमला टिळा लावेल. तेव्हा आता लगेच गुरुजी सोमला बोलवण्यासाठी सांगतात तर आबा म्हणतात की रोहिणी जा ब्र तू सोमला बोलावून आण. तेव्हा रोहिणी म्हणते की आबा मी. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की हो मी अनामिकेला बोलावून घेऊन येते. तेव्हा आता रोहिणी ही सोमला बोलवायला वर जायला निघते तोच लगेच कला तीच काहीतरी काम असते आणि कला सुद्धा रोहिणीच्या पाठीमागे ती आता वर जायला निघते. तेव्हा मात्र आता वर जाताने लगेच आता रोहिणीला नैना आवाज देते की अहो मॉम इन लॉ. आता रोहिणी मागे वळून बघते तोपर्यंत कलाही आता सोमच्या रूममध्ये जाते आणि रोहिणी मागे येते. रोहिणी आता नैना बरोबर गप्पा करत असते. नैना तिला काहीतरी सांगत असते. तेव्हा आता कला सोहमच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय सोहमराव काय तयार का झाली की नाही ही तयारी. तेव्हा आता सोहम म्हणतो की नाही ना वहिनी हे बघ ब्र जराही लावण्यासाठी मदत कर. तेव्हा तो खाली बेडवर बसतो आणि कला व्यवस्थित आता त्याच्या गळ्यातील जो हार आहे तो व्यवस्थित तो लावून देते. तेव्हा आता सोम व्यवस्थित तयार होतो तर कला हसून म्हणतो की सजले आणि खूप छान दिसतात बर का असं म्हणून ती आता सोमच कौतुक करते आणि ती आता सोमला म्हणते की हे बघ जेव्हा मी या घरामध्ये लग्न करून आले तर या कुटुंबातील पहिला व्यक्ती तू होतास की तू माझ्याशी बोललास. त्यानंतर आपली मैत्री झाली. अगोदर तुम्हाला ताई म्हणायचा आणि त्यानंतर आपली मैत्री झाल्यानंतर तुम्हाला वहिनी म्हणायला लागला आणि खरंच आपलं नातं खूप खास आहे आणि आज मात्र त्याच नात्याच्या हक्काने लग्न हे खूप एक मोठी गोष्ट आहे आणि खरंच तू व्यवस्थित ते सगळं काही निभावशील याची मला पूर्ण खात्री आहे. एका वहिनीच्या हक्काने मी तुला हे सर्व सांगते. तेव्हा आता सोहम सुद्धा हे ऐकून खुश होतो आणि हो वहिनी असं तो आता कला उत्तर देतो तर कला म्हणते की हो चल गुरुजी वाच बघतात सगळेजण थांबलेत. अरे मानाचा टिळा तुला लावायचा आहे ना चल बरे लवकर. तेव्हा आता सोम खुशून विचारतो की अरे बाप रे बाप अगं तू पहिल्यांदा मला हे सर्व सांगायचं ना. अगं आज मला पहिल्यांदा मानाचा टिळा लागणार आहे. तर कला म्हणते की हो का. तर सो म्हणतो की हो ना नेहमी दादाला होता परंतु आज मला मानाने पहिला लागणार आहे. मोरी बघ ब्र कसं. तर कला म्हणते की एकच नंबर आणि दोघे आता खुश होऊन बाहेर जायला निघते. कला आता तेथेच थांबते आणि सोम इतक्या घाईने लगेच खुश होत बाहेर निघून जाते. तेव्हा मात्र आता कलाही तेथे उभी राहते. तेथील जे काही सोम जे काही सामान खाली आहे ते व्यवस्थित ठेवते आणि ते ठेवल्यानंतर मात्र ती तेथून ते कापड वगैरे ठेवायला जाते परंतु तिला मात्र खाली पडलेली ती काजलची चिठ्ठी दिसते. तेव्हा आता कला त्या चिठ्ठीकडे बघत असते. ती चिठ्ठी ती उचलून घेते आणि ती चिठ्ठी वाचते आणि काजलचं नाव जेव्हा त्या चिठ्ठीमध्ये
वाचते आणि हे सर्व काजलने लिहिलेले आहे बघितल्यानंतर कला खूप मोठा आता धक्का बसतो. कला आता ती चिठ्ठी वाचतच असते. कलाला एक जबर धक्का बसलेला असतो. कला लगेच आता ती चिठ्ठी परत आता लगेच धरते आणि ती घाईने बाहेर येते. सोहम तोपर्यंत खाली येत असतो. आता काजलला असं वाटतं की नक्की सोमने ती चिठ्ठी वाचली असेल म्हणून ती अगदी खुश होऊन सोमकडे बघत असतो. सोम तसा खाली येतो आणि काजल लगेच आता उठून उभी राहते. तेव्हा संगीता आणि दिनकर तर धक्क्यानेच काजलकडे बघत असतात. तेव्हा आता सोहम जेव्हा पुढे येतो तेव्हा काजल मात्र याच्यासमोर येऊन उभी राहते. तिला असं वाटतं की नक्की सोमने चिठ्ठी वाचली असेल आणि त्याने आपला निर्णय बदलला असेल. परंतु आता सोहम तिच्याकडे बघतो आणि परत काही उत्तर देता तो तिच्याशी बोलता परत आता तेथे पाटावर जाऊन बसतो. गुरुजी त्याची वाट बघत असतात टिळा लावण्यासाठी. तेव्हा आता काजलला इतकं वाईट वाटतं. सर्वजण काजलकडे बघत असतात. संगीता आणि दिनकरच्या लक्षात येते. तेव्हा आता काजल पुन्हा खाली बसते. तिला इतकं वाईट वाटायला सुरुवात झालेली असते आणि तेवढ्यात कला ही धावतच खाली येते. आता कला ही काजल जवळ येते आणि काजलला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू वर चल, मला तुझ्याशी बोलायच आहे. तेव्हा आता संगीता त्यांच्याकडे बघत असते आणि दिनकर सुद्धा. तेव्हा काजल संगीता आणि दिनकरला म्हणते की आलेच. असं बोलून कला ही काजलच्या हाताला धरून तिला रूममध्ये घेऊन येते आणि आता ही काजल घाबरलेली असते. तिला असं वाटतं की कलाताईला काय माहिती झाले असेल, ती मला अशी रूममध्ये का घेऊन आली असेल. तेव्हा आता कला ही काजलला विचारते की गुंड्या तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तेव्हा आता काजल घाबरतच अडखळत म्हणते की नाही ताई मी काही नाही. तेव्हा कला लगेच आता ती चिठ्ठी काजलला दाखवते. तेव्हा मात्र आता ती चिठ्ठी बघून काजल खूपच घाबरते आणि आता तिला असं वाटतं की नक्की आता कलाताईला सगळं काही कळलेलं आहे म्हणून काजल काही उत्तर देत नसते आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असते. तेव्हा कला आता बरोबर ओळखते की नक्की काहीतरी प्लान म्हणजे काहीतरी होत्य. सोम आणि काजल या दोघांमध्ये नक्की काहीतरी होत्य आणि काजलने आपल्यापासून ते सर्व काही लपवलेले आहे म्हणून आता कला ही प्रत्येक गोष्टी आता काजललाच विचारणार असते आणि काजल आता सोम आणि तिच्यामध्ये नक्की काय झालेल आहे हे सर्व काही आता कला सांगणार असते. तेव्हा आता पुढे संगीताला काळजी लागलेली असते की नक्की आता कलाने काजलला का रूममध्ये नेलं असेल, नक्की काय झालं असेल. या सर्वासाठी आता संगीताला सुद्धा टेन्शन येते की नक्की काय होईल. एक तर सोमच लग्न सुरू आहे आणि त्यात म्हणजे हे तर आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रॉकेटच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते आणि कला धावतच खाली येत असते. तेवढ्यात आता ही खूप मोठा घोळ होतो कारण कलाच्या हातात जी चिठ्ठी असते ती काजलची असते आणि आता रॉकेटच्या हातात सुद्धा एक वेगळीच काहीतरी चिठ्ठी असते. तेव्हा आता त्या धक्क्याने चिठ्ठ्या खाली पडतात आणि रॉकेट आता कलाच्या हातातील चिठ्ठी पडलेली उचलतो आणि कला ही रॉकेटच्या हातातील चिठ्ठी पडलेली उचलते आणि तेवढ्यात मात्र रोहिणीने आता रॉकेटला काहीतरी सांगितलेलं असतं म्हणून रॉकेट आता घाईने रोहिणी जवळ येतो आणि रोहिणी मॅडम ही चिठ्ठी धरा असे म्हणतो तर ती काजल जी सौमसाठी चिठ्ठी लिहिलेली आहे तीच चिठ्ठी मात्र आता ह्या रोहिणीच्या हातात जाऊन पडते. रोहिणी मात्र आता ही चिठ्ठी वाचते आणि लगेच तिला इतका आनंद होतो ती लगेच सरोजच्या हातामध्ये ती चिठ्ठी देते. सरोज रागानेच आता कला जवळ येते आणि सर्व पाहुण्यांसमोर ती कलाचा हात धरते आणि तिला थांब असं म्हणते. तेव्हा आता सर्वजण सरोज आणि कला या दोघीकडे बघत असतात. तेव्हा आता कला सुद्धा काही सुचत नाही की नक्की सरोज मॅडम का असं वागतात. तेव्हा आता अद्वित त्यांच्याकडे बघत असतो आणि आता मात्र जे काही रोहिणीच्या हातात चिठ्ठी लागल्यामुळे सरोजला आणि बाकी सर्वांनाही माहिती झालेला आहे. परंतु आता मात्र पुढे काय होणार आहे. आता काजल आणि सोहम यांचं लग्न होणार आहे का आणि यामध्ये आता कला काय करेल आणि या सोहम आणि काजल या दोघांना एकत्र ती आणेल का आणि त्यासाठी अद्वैत तिची मदत करेल का हे बघणं आता खरंच खूपच रोमांटिक ठरणार आहे. तेव्हा आता मित्रांनो आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.